अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत। ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली। त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर आमचे जुने सहकारी होते, 2 वेळेस आमदार राहिलेले आहेत। कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं। प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, नाकारताच येणार नाही। परंतु त्यांना जो कटू अनुभव मागच्या काही वर्षामध्ये, विशेषतः या वर्षात 6 महिन्यामध्ये जो आला, त्यामध्ये ते काँग्रेसमध्ये त्रस्त झाले। मागासलेल्या समाजातून शिकून सवरून जे कष्टाने निवडून आले त्यांना मात्र काही चांगली वागणूक, विशेषतः मी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना खूप तिथे सहन करावं लागलं। विशेषतः अपेक्षित नव्हतं, त्यांनी कुठेही चुकीचं काही केलं नाही, प्रामाणिकपणे काम करत होते। परंतु त्यांना काँग्रेसमध्ये या मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटू अनुभव आले। मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आग्रह त्यावेळेसही केला नाही। आजही त्यांना मी म्हणालो, पण ते म्हणाले साहेब मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे, अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वइच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं। आणि मला खात्री आहे ते आल्यानंतर आपण सर्व जे काही सहकारी, आज माझे जुने सहकारी आहात, कोणी जिल्हा परिषदला मेंबर आहे, सभापती कोणी राहिलेले आहे, नगरपालिकेला कोणी राहिलेले आहेत, पंचायत समिती सभापती राहिले, सगळे प्रमुख या ठिकाणी आलेली मंडळी देगलू आणि बिलोली भागातली आहेत। हे आपण त्यांच्या बरोबर असल्यानंतर आगामी काळामध्ये त्यांचं नेतृत्व नक्कीच त्या ठिकाणी मजबूतीने काम करू शकेल, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने निश्चित आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करू शकतो। हे मला खात्रीने भाजपला त्या ठिकाणी चांगलं यश येण्यामध्ये भरपूर अंतापूरकरांचा आपल्याला फायदा होणार आहे, यश मिळणार आहे। आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मातंग समाजातला एक अतिशय तडफडीचा कार्यकर्ता शालेय कॉलेज शिक्षण संपूर्ण नुकताच बाहेर पडला आणि वडील अचानक गेल्यामुळे मग त्यांना ही संधी मिळाली। मला मी पाहतोय अतिशय सरळ स्वभावाचे, मितभाषी, परंतु काम सुद्धा तत्परतेने काम करणारे असे जितेश आज आलेले आहेत। आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि म्हणून त्यांच्या ह्या भाजपा प्रवेशाचं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि मला खात्री आहे की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे ते भाजपला ताकद आपल्या मतदारसंघात नक्की देऊ शकतील, याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही। त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, तसेच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार, पदाधिकारी, या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे। त्याबद्दल मी मनापासून मान्यवरांचे, व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे, बावनकुळे साहेबांचे, चव्हाण साहेबांचे, सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला नव्याने काम करण्याची या ठिकाणी संधी दिली। आणि मी या ठिकाणी या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो, माझ्यासाठी हा भाऊक क्षण निश्चित आहे। वडिलांची आठवण आली, मी निश्चित या प्रसंगी सांगू इच्छितो की जी जबाबदारी पक्ष माझ्यावरती देईल, आपण सन्माननीय नेते आपण मला द्याल, निश्चितपणे ती निष्ठेने पार पाडेल आणि देगलूर आणि बिलोली
या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी मी जे कष्ट पडतील, जे मला सेवा मिळेल ती प्रामाणिकपणे निष्ठेने पार पडेल आणि नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना, त्याची जनतेला न्याय देण्यासाठी मी आदरणीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करेन, एवढंच मी यापासून सांगतो. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.